एनसीपी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक 26 फेब्रुवारीला मुंबईमध्ये वरळीमध्ये बैठक। एनसीपी राष्ट्रीय अध्यक्ष पदाची घोषणा होणार। सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष होणार। पाकिस्तानचे अफगाणिस्तान सीमेवर हल्ले, 19 अफगाणी नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती। दहशतवादी तळांना लक्ष्य केल्याचा पाकिस्तानचा दावा। रहिवासी भागात हवाई हल्ले केल्याचा अफगाणिस्तानचा आरोप। सोलापूरच्या मोहोळमध्ये शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद, विनापरवानगी शिवरायांचा पुतळा उभारला। बस स्टँडवरील पुतळा हटवण्याच्या हालचाली, पुतळा हटवण्यात स्थानिकांचा विरोध। पुतळा हटवल्यामुळे मोहोळ बंद इशारा। अमरावती मनपा अधिकाऱ्यांकडून शासकीय वाहनांचा गैरवापर, सरकारी वाहन घरगुती कामासाठी वापरल्याचा आरोप। मुलीला शाळेमध्ये सोडण्यासाठी कारचा वापर केल्याचा आरोप होत असल्यामुळे चौकशी करून कारवाईचं महापौरांचं आश्वासन। बदलापूर स्त्री बीज तस्करीचं देशभरात कनेक्शन, कर्नाटक, तमिळनाडू, केरळमध्ये 15 ते 20 हजारांमध्ये स्त्री बीज तस्करी। डॉक्टरांसह आयव्हीएफ सेंटर पोलिसांच्या रडारवर। शेतामध्ये उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला अचानक आग, ट्रॅक्टरसह 1 एकर ऊस जळून खाक। बीडच्या माजलगाव तालुक्यामध्ये घटना, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज। कर्नाटकातील भाजप आमदाराला लाच घेताना अटक, ठेकेदाराकडून 5 लाखांची लाच घेताना पकडलं। लोकायुक्त पोलिसांची सापळा रचत कारवाई, सिंचन काम मंजुरीसाठी मागितली 11 लाख रुपयांची लाच। बीडच्या माजलगावमध्ये शेतामध्ये उभ्या ट्रॅक्टरला अचानक आग, ट्रॅक्टरसह 1 एकर ऊस जळून गेला। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज। भंडारामध्ये पुन्हा बाळ विक्रीच्या घटनेनं खळबळ, डॉक्टर नितेश वाजपेयीनं दाम्पत्याला 4,70,000 रुपयाला विकलं बाळ। महिला आणि बालविकास अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीनं बाळ ताब्यात घेतलं। अमेरिकेच्या बाजारपेठेमध्ये हापूसची झेप, अमेरिकेकडून हापूसवरील टॅरिफ रद्द करण्याचा निर्णय। रोज 5,000 हापूसच्या पेट्या अमेरिकेमध्ये जाणार। सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी, आयटी पार्क उभारण्याच्या हालचालींना वेग। आयटी पार्क उभारणीसाठी 20 हेक्टर जमीन एमआयडीसीला हस्तांतरित करण्याचे आदेश। T20 वर्ल्ड कपच्या सुपर 8 मध्ये सामन्यामध्ये आज टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान। भारतीय फलंदाजांचा लागणार कस, तर जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्तीवर गोलंदाजीची मदार।